15,000ची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय। संदीप भंडारे असे हा मंडळ अधिकाऱ्याचं नाव आहे आणि तो डोंबिवलीमधला राहणार आहे। तक्रारदारांची जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांनी 15,000च्या लाचेची मागणी केली होती। शेवटी हा लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय। तक्रारदारांची नेरळ परिसराजवळच्या मोजे जिते गावामधल्या सर्वे नंबर 9117, 9118, 91-1, 91-16 ह्या जागेची खरेदी खतानुसार सातबाराची नोंद करण्यासाठी नेरळ तलाठी कार्यालयाकडे प्रकरण दाखल करण्यात आलेलं होतं। तर तलाठी सजा नेरळ यांनी फेरफार दप्तरी ही जमीन मिळकतीच्या खरेदी खतानुसार नोंद करत त्यांचं काम करून अंतिम नोंद मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकारी म्हणून नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे वर्ग केला। पण ह्या जमिनीची मिळकती अंतिम नोंद करण्यासाठी नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारेंनी तक्रारदाराकडे एकूण 3 नोंदीचे प्रत्येकी 15,000 म्हणजेच 45,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। गेल्या 6 महिन्यांपासून ही जमीन मिळकतीच्या नोंदीचे काम प्रलंबित होतं आणि मंडळ अधिकारी संदीप भंडारे हे पैशाची मागणी करत होते। त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारदार यांनी हा प्रकरणी लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली। तेव्हा दिनांक 11 फेब्रुवारीला लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडनं नेरळ तलाठी सजा कार्यालयामध्ये संध्याकाळी साधारण 5 ते 5:15 वाजेच्या सुमारास सापळा रचला आणि नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना तक्रारदाराकडनं 15,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। तसंच लाचलुचपत विभागाने प्रतिबंधक कारवाई करत ताब्यात घेतलंय। यावेळी मंडळ अधिकारी यांच्या कारमध्ये आणि त्यांच्याजवळ साधारण 1 लाख रुपयांची रक्कम सुद्धा सापडली आहे, अशी सुद्धा माहिती समोर आली। ही कारवाई नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे DYSP नितीन दळवी, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, ASI प्रदीप जाधव आणि त्यांच्या टीमनं ही कारवाई केली आहे।